सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, आपण पाहतोय शिंदे गटाला वारंवार मिळणारे हे धक्के आहेत, याकडे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं आणि एकंदरीत या सगळ्या संदर्भात माहितीमध्ये नेमकं कसं वातावरण आहे, काय चर्चा आहेत? महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये वास्तविकतेत त्यांच्या अधिकारातले जरी निर्णय असले तरी त्याचे पडसाद म्हणून शिंदेंचे कुठेतरी मंत्री नाराज होताना दिसून येत आहेत। याची मालिका जर विचार करायची म्हटली तर त्याची सुरुवात होते ते शिरसाट यांना एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदावरनं हटवणं, त्यांना अर्थात मिनिस्टर कॅबिनेट झाल्यानंतर ते जाणं हे अपेक्षित असलं तरी त्यानंतरनं सिडको या पदावरनं शिरसाट यांना हटवणं, त्यानंतर गोगावलेंचं एस.टी. महामंडळ पद जाणं, विशेष म्हणजे एस.टीमध्ये गोगावले यांनी जे काही महत्त्वाचे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये निर्णय घेतले गेले होते ते अचानक बदलले गेले आणि त्याला स्टेजसुद्धा देण्यात आले, त्यांनी चौकशीसुद्धा सुरू केली। या सगळ्या पार्श्वभूमीवर परत एकदा चर्चा सुरू झाली होती की हा नेमका शिंदेंचा आणि फडणवीसांमधला अंतर्गत वादाचा परिणाम आहे की काय। दुसरीकडे नुकतंच जर पाहिलं तर परिवहन मंत्री यांना जे आहेत प्रताप सरनाईकांना सुद्धा एस.टी. महामंडळाचा अध्यक्ष हे स्वतः असणं अपेक्षित होतं, पण तिथे सचिव पदाचा दर्जा असणाऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडनं। आता डिझास्टर कंट्रोल कमिटी जी आहे, आपत्कालीन समिती, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, पण एकनाथ शिंदे नाही आहेत। आणि त्यातच आता उदय सामंतांचा जो पत्रव्यवहार आहे तो समोर येताना दिसतोय, ज्याच्यामध्ये उदय सामंतांनी त्यांच्याच खात्यामधल्या अधिकाऱ्यांना जरी हे पत्र लिहिलं असलं तरी मात्र रोख कुठे ना कुठेतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्री कार्यालयातल्या काही अधिकाऱ्यांकडे आहे की काय, अशी एक शंका व्यक्त केली जाते। याचं प्रमुख कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी जे निर्णय घेतले गेलेले आहेत ते स्वतः कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उद्योगमंत्र्यांना उदय सामंतांना माहीत नाही। या कुठे ना कुठेतरी याची मोठी नाराजी जी आहे ती दिसून येते। यामुळे कुठे ना कुठेतरी एक नाराजीचा सूर जो आहे उदय सामंताचा दिसून येतो। विशेष म्हणजे अनेक निर्णय हे परस्पर अधिकारी घेत आहेत, परस्पर जे उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या परवानगींना स्थगिती दिली जाते, कपात केली जाते काही पायाभूत सुविधांच्या बाबतीतल्या संदर्भातले हे निर्णय कुठे ना कुठेतरी उदय सामंतांना प्रचंड मनाला ठेचलेले आहेत, वेदना झालेल्या आहेत आणि यामुळेच त्यांनी जाहीर अशा स्वरूपाचं पत्र स्वतःच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे। हे पत्र जरी उदय सामंतांनी त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना, प्रधान सचिवांना जरी लिहिलं असलं तरी जवळपास असं म्हटलं जातं की याचा रोख राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच आहे, कारण की उदय सामंतांचं असं मत असावं असं म्हटलं जातं की कुठे ना कुठेतरी यातले काही निर्णय प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी समन्वय असणं गरजेचं होतं, संवाद असण्याचं गरजेचं होतं, पण परस्पर अधिकाऱ्यांनी हे निर्णय घेतले गेले। अर्थात हे निर्णय कुणाच्या आदेशाने घेतले गेले, त्यांना कुणाचं वरदहस्त आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत। पण एकंदरीतच एकनाथ शिंदेंकडचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं निर्णय प्रक्रियेच्या बाबत जे निर्णय घेतले जात आहेत त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्र्यांकडनं त्याला एक वेळोवेळी स्थगिती देणं, चौकशी करणं किंवा त्याबाबतचे थेट आदेश दिले जाणं, याच्यातून शिंदेंकडचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात कुठे ना कुठेतरी एक अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे की काय असं म्हणलं जातं। पालकमंत्री पदाचा सागर पाहतोय कुठेतरी अप्रत्यक्षरित्या का होईना हा सगळा रोख आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे त्या संदर्भातलं सुद्धा काही स्पष्टीकरण दिलं जातं का, हे आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।